सर्वांना नमस्ते. मी हनुमंत पाटील, कोल्हापूर. माझं एक स्पष्ट मत आहे की आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये दोन विचारप्रवाह चालतात. त्याच्यामध्ये एक पुरोगामी विचारप्रवाह आणि एक प्रतिगामी विचारप्रवाह. पुरोगामी म्हणतात की आम्ही बरोबर आहोत आणि प्रतिगामी म्हणतात की आम्ही बरोबर आहोत. पण पुरोगामी आणि प्रतिगामी हे दोन्ही ही इतिहासातले दाखले देऊन किंवा जुने दाखले देऊन ते माझाच विचार बरोबर आहे अशा हेतूने ते चालतात. पण माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही जुने दाखले देत बसण्यापेक्षा वर्तमान स्थितीमध्ये जे चाललं त्याच्यावर तुम्ही सत्य बोलणार आहात का नाहीत. तर माझं स्पष्ट मत आहे की पुरोगामी ना प्रतिगामी, फक्त सत्यगामी आणि सत्य विचार जर आपण जोपासले तरच आपण व्यवस्थित चालू शकतो, व्यवस्थित जीवन जगू शकतो, अन्यथा नाही. जर पुरोगाम्यांचं बरोबर असतं तर मग व्यवस्था का भरकटत चालल्या, आणि जर प्रतिगाम्यांचं बरोबर आहे तरीसुद्धा व्यवस्था भरकट चालल्या, म्हणजे कुठं नाही कुठं तर चुकतंय. तुम्ही सत्यावर यायलाच तयार नाही, सत्यावर कोणीही यायला तयार नाही. सत्य नको आहे. सत्य म्हणलं की अडचणी आल्या, कष्ट आलं, त्रास आला. म्हणून आजचा जो तरुण आहे यानं ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही पुरोगाम्यांचा बी उदो करू नका आणि प्रतिगाम्यांचाही उदो करू नका. तर तुम्हाला जे समोर दिसते, सत्य दिसते, जे खरं आहे ते बरोबर म्हणायला शिकलं पाहिजे. तरच व्यवस्था व्यवस्थित चालू शकते. आणि व्यवस्था व्यवस्थित चालली तरच माणसाला व्यवस्थित माणसाचं जीवन व्यवस्थित चालू शकतं. एवढंच बोलतो. नमस्कार.